महाराष्ट्र राज्यभर मतदान प्रक्रिया सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आता सर्वच नागरिक मतदान करायला मतदान केंद्रावर येत आहेत. आपण पाहू शकतो की छत्रपती संभाजीनगरमधील मतदान केंद्रावर या मतदात्याच्या रांगा पाहायला मिळत आहे आणि आता उत्साहाने लोक दुपार झाली तरीही मतदान करायला येत आहेत. आपल्यासोबत काही महिला आहेत ज्यांनी आत्ताच मतदान करून त्या बाहेर आल्यात. ताई, काय म्हणताल, कशा प्रकारे मतदान प्रक्रिया चालू आहे आणि काय उद्दिष्ट ठेवून तुम्ही मतदान केले? मतदान हे सुरळीत आणि व्यवस्थितरित्या आणि छान चालू आहे आणि सर्वांना शिस्तबद्ध असं मतदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, रांगेत वगैरे सर्व. आणि उद्दिष्ट असं ठेवून आम्ही समोर आलेलो आहे. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना आणि महिलांसाठी जो उपक्रम शासनाने राबवलेला आहे त्यामध्ये महिला फारच आनंदित झालेल्या आहेत. त्याच्यामुळं तो उपक्रम आम्ही मनात ठेवून इथे आमचं मतदान करायला आलेलो आहोत आणि आम्ही शासनाचे आभार मानतो. आणि पुढेही महिलांसाठी आणखीन ज्या योजना येत असतील शासनाने त्या राबवाव्या, दिलेल्या शब्दाप्रमाणे राबवाव्या आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शासन ती योजना नक्कीच राबवतील आमच्या महिलांसाठी. तर काय म्हणताल, तुम्ही मतदान करून आलात, काय डोक्यात ठेवून तुम्ही मतदान केले, काय उद्दिष्ट आहे आणि काय अपेक्षा आहेत तुमच्या उमेदवाराकडून? उमेदवाराकडून भरपूर काही अपेक्षा आहे आणि अपेक्षा करताही पण आहे पूर्ण ते. आणि योजना पण फार येत आहे, एकामागून एक येत आहे योजना. आणि गल्लीचे कामही त्यांनी करायला पाहिजे. काही गल्लीचे कामं होत आहे, काही होत नाहीये. काही गल्ल्या सुटलेल्या आहे, रोडाचे कामे भरपूर चांगले झालेले, पण गल्ल्यांमध्ये जाऊन तेही बघायला पाहिजे की गल्ल्यांमध्ये कामं नाहीये, नळ तुटलेली आहे. आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. त्यांचं म्हणणं काय ते आपण जाणूया. काका, तुम्ही आता मतदान करून बाहेर आलात, काय उद्दिष्ट ठेवून तुम्ही मतदान केले आणि काय अपेक्षा आहेत तुम्ही जे निवडून येताल त्यांच्याकडून? लोकशाही प्रबळ व्हावं या उद्देशानं आम्ही मतदान केलेलं आहे. आणि पाहिजे तसा भोईवाड्याचा विकास झालेला नाही. जे उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवून तुम्ही मतदान केले? त्यांनीच वार्डाचा विकास करावा या उद्देशाने आम्ही मतदान केलं. बघू आता काय होतंय ते. काका, तुम्ही मतदान केले, काय वाटतं, काय परिस्थिती सध्या आहे महाराष्ट्रात आपल्या शहरामध्ये? फक्त एवढंच अपेक्षा आहे की मी ज्याला मतदान केलंय पुढे जाऊन त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करू नये किंवा पक्ष फुटू नये. तुम्हाला हवा तेवढा विकास झालाय का? किंवा विकास दिसतो आहे, बऱ्यापैकी दिसतोय. म्हणजे रस्ते झालेले आहेत, पण औरंगाबादचा जो पाणी प्रश्न आहे तो अजून सुटलेला नाहीये. काय वाटतं, कोणाचं सरकार येईल आता? काही सांगता येत नाही. मी कोणाला वोटतोय तो पुढे जाऊन जर शिफ्ट झाला तर मला माहित नाही. धन्यवाद. क्या लगता है, आप वोट करके बाहर आ चुके हो, क्या अपेक्षाएं थी आपकी और कैसे आपने वोट किया है? थोड़ा अच्छा लग रहा है वोट करने के लिए और बहुत शांततापूर्व हो रहा है, ये अच्छी बात है ये। शहर में जो राजकीय वातावरण है उसके ऊपर क्या बोलोगे आप? राजकीय कार्यक्रम में जो वो भी शांतता से हो गया, बहुत अच्छा लगा कि आपस में झगड़े नहीं हो गए। जिसको आपने वोट किया है उनसे क्या अपेक्षा है, क्या सोच के आपने वोट किया है उनको? अपनी अपेक्षा से सामने वाला काम नहीं करता, अपना काम है वोट देना, वोट दे दिए, अब उनकी मर्जी। इथे काही नागरिक हे फोटो सुद्धा काढत आहेत. ते आताच मतदान करून बाहेर आलेत आणि आपण मतदान केले हे ते दाखवत आहेत. भैया, काय अपेक्षा ठेवून तुम्ही मतदान केले आणि कसं वाटतंय तुम्हाला मतदान करून? जे आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्याचे जे हक्क आपण बजावण्यासाठी आलो आहे. सर्व जनतेला मी सांगू इच्छितो, आपण पण या सर्वांनी आपल्या मतदाराचा हक्क जो आहे लोकशाहीचा तो पूर्ण करा. बस, धन्यवाद. नाही, काय उद्दिष्ट ठेवून तुम्ही मतदान केले आणि काय तुमचे तुम्ही अपेक्षा काय आहेत, जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत तुमच्या? विकास व्हायला पाहिजे. विकासासाठी आपण जे रस्ते आहेत, नाल्या, पाणी वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी जो काम करेल त्यासाठी आपण जे आपला योग्य उमेदवार आहे त्यांना आपण निवडून द्या. बस एवढं सांगू शकतो. आताही काय वाटतं, तुम्ही मतदान करताय? नाही, काय वाटतं, नेमक्या अपेक्षा काय? मतदान केलं का तुम्ही? बरं, मतदान केलं का? महिलांसाठी सरकारने जे योजना राबल्यात त्या कशा वाटतायत? चांगलं वाटतंय. मग तुमचं मतदान कोणाला असेल? मी नाही सांगत. चालेल. म्हणजे महायुतीने ज्या योजना आणल्यात त्या चांगल्या आहेत, लाडकी बहीण असो वगैरे असं मतदात्याचं म्हणणं आहे. मात्र त्यांनी ते मतदान कोणाला केले ते गुपित ठेवलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की मतदात्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचा उत्साह पाहायला मिळत आहे आणि आपली लोकशाही बळकट व्हावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला जो हक्क दिलाय तो आपण बजावायला हवा असं त्यांचं आव्हान आहे. आणि नक्कीच सर्व मतदात्यांनी आता मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बळगावा आणि जे योग्य उमेदवार आहेत त्यांना नक्कीच निवडून द्यावं आणि नवराष्ट्राला
नवराष्ट्राला एक नवीन दिशा देणारं सरकार स्थापन करावं अशी अपेक्षा आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.